नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण बीएडच्या अंतिम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर तो म्हणजे लिंग शाळा समाज यामधील युनिट 3 मधील माहिती पाहणार आहोत। याआधी मी युनिट फर्स्ट आणि युनिट सेकंडची माहिती तुम्हाला दिलेली आहे। तर ते युनिट 3 आहे। युनिट 3 चं नाव आहे किंवा घटकाचं नाव आहे लिंगभाव समानता। त्यामधील माहिती आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। जर तुम्हाला माझं लेक्चर आवडत असेल तर माझ्या लेक्चरला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, लिंगभाव समानता म्हणजे काही उपघटक येतात, जसं की विद्यार्थ्यांमध्ये लिंगभाव समानता रुजवण्यासाठी शाळा, शिक्षक, पालक आणि समवयस्क गट, पाठ्यपुस्तके आणि अभ्यासक्रम यांची भूमिका काय आहे आणि त्याचप्रमाणे लिंगभाव समानता रुजवण्यासाठी सहशालेय उपक्रम कोणकोणते राबवले गेले पाहिजेत याविषयी माहिती या घटकात दिलेली आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला लिंगभाव समानता आणि जीवन कौशल्य या घटकात दिलेली आहे। त्याचा अभ्यास आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत। बघा, प्रथम आहे तुम्हाला पाठ्यपुस्तके आणि लिंगभाव समानता प्रस्थापित करण्यासाठी पाठ्यपुस्तकाचा कसा उपयोग होतो याविषयी माहिती आपल्याला पाहिजे आहे। बघा, तुम्हाला माहित आहे पाठ्यपुस्तक मुलं आणि शिक्षक हे जास्त वेळ कोणाच्या आधिपत्याखाली असतात किंवा त्यांना जास्त कशाची गरज पडते तर पाठ्यपुस्तकाची, बरोबर। मग त्याचप्रमाणे मुलींना पारंपरिक भूमिका ते प्रगत नवी भूमिका यातील बदलण्यासाठी जाणीवपूर्वक तयार करण्याचं काम अभ्यासक्रमातून होऊ शकते। तुम्हाला माहिती आहे अभ्यासक्रम तयार केल्यानंतर पाठ्यपुस्तके इयत्ता वाईज तयार केली जातात। त्या अभ्यासक्रम तयार करताना आपण कशाला महत्त्व दिलेलं पाहिजे। आपल्याला माहिती आहे मुलींना पारंपरिक काही भूमिका असतात, त्या भूमिका जसं परंपराने चालू राहतात आणि त्या अभ्यासक्रमाच्या किंवा पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून आपण समाजापर्यंत पोहोचत असतो, पण ती भूमिका बदलण्यासाठी अभ्यासक्रम तितकंच महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे स्त्रीविषयक परंपरागत चालत आलेला दृष्टिकोन बदलावा यासाठी ज्या 10 गाभा घटकांचा समावेश असलेले शालेय अभ्यासक्रम देशभरात राबवला जात आहे त्यात स्त्री पुरुष समानता हे तत्व अंतर्भूत आहे। तुम्हाला माहित आहे शालेय अभ्यासक्रम हा 10 गाभाभूत घटकाच्या आधारावर तयार केला जात असतो, बरोबर। मग त्या 10 गाभाभूत घटक आहेत त्यामध्ये स्त्री विषयक जे परंपरागत चालले आलेले दृष्टिकोन आहे ते बदलण्यासाठी त्यामध्ये एक घटक असा आहे की ती म्हणजे स्त्री पुरुष समानता हे तत्व अंतर्भूत केलेले आहे। कशात? त्या 10 गाभा घटकात हे स्त्री पुरुष समानता हे तत्व अंतर्भूत केलेले आहे। त्यामुळे कोणताही अभ्यासक्रम तयार करताना त्या 10 गाभा घटकांचा किंवा त्या घटकांचा लक्षात घेऊन घटकाचं सातत्य किंवा घटकाचं महत्त्व लक्षात घेऊन तयार केला जातो। त्यानंतर बघा, क्रमिक पाठ्यपुस्तके ही संस्कार करण्याची अमोघ साधने आहेत। तुम्हाला माहिती आहे मुलं शाळेत शिकायला गेलं की संस्कार होतात आणि जास्त प्रमाणात पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून होतात, कारण जास्त वेळ ते त्याच्याशी रिलेटेड असतात। परत पाठ्यपुस्तकातून एकूण प्रतिबिंबित झालेले स्त्रियांचे स्थान व त्यातून ध्वनित करणारी त्यांची प्रतिमा आधुनिक काळाच्या मागणीशी सुसंगत हवी। बघा, पाठ्यपुस्तकात जे प्रतिबिंबित केलेले असते, तुम्हाला माहिती आहे का घटकामध्ये स्त्रियाची किंवा पुरुषाची अशी व्यक्तिरेखा रेखाटलेली असते, पण त्यामधील जे स्त्रियांची प्रतिमा चांगली असेल तर तशीच प्रतिमा पुढे विद्यार्थ्याच्या मनात तयार होत असते। त्यामुळे पाठ्यपुस्तकातली प्रतिबिंबिता स्त्रियांची कशी अशी चांगली किंवा सुसंगत असली पाहिजे। त्यानंतर बघा, पाठ्यपुस्तकातील लिंग पक्षपात या 8 मुद्द्यांना धरून एका तपशीलवार अभ्यासाचे निष्कर्ष येथे विचारात घेऊन ते पुढील प्रमाणे आहेत। मग पाठ्यपुस्तकाचे जे लिंग पक्षपात आहेत, बरोबर, लिंग पक्षपात कोणत्या कोणत्या घटकातून पाठ्यपुस्तकातून घडत असतात आणि ते कोणत्या माध्यमातून स्त्री आणि पुरुष असा भेदभाव निर्माण करत असतात त्याविषयी माहिती आपण ह्या घटकात बघू। जसं की आपण बघा, स्त्री पुरुष व्यक्तिरेखा। आता बघा, पाठ्यपुस्तकातील स्त्री पुरुष व्यक्तिरेखांचा विचार केल्यास आपल्याला असे आढळून येते की स्त्री व्यक्तिरेखाचे प्रमाण पुरुष व्यक्तिरेखाच्या बरोबरीने नाही, ते 1:3 असे आहे। बघा, पाठ्यपुस्तकात एखादा घटक असेल तर त्यामध्ये स्त्रिया फक्त काम करायलेल्या किंवा आई असलेली किंवा गृहिणी किंवा एक म्हणजे तिचं एक टिपिकल असं व्यक्तिरेखा रेखाटलेली असते। त्याचप्रमाणे जर
आपल्याला असं आढळलं की पुरुषांची व्यक्तिरेखा ही चांगली आहे, पण ती स्त्रीच्या बरोबरी नाही आहे. कशी आहे? स्त्रीच्या उच्च आहे, बरोबर. आणि पुरुषाची कशी आहे? पुरुष जर 3 असतील तर त्या व्यक्तिरेखामध्ये किंवा त्या कथात एक स्त्री दिलेली असते. त्यामुळे कसं आहे, स्त्री पुरुष व्यक्तिरेखा ही तर समान नाही, ते तसं मुलांच्या मनावर बिंबवलं जातं. त्याचप्रमाणे चित्राद्वारे घडणारे स्त्री पुरुष दर्शन. जसं बघा, पाठ्यपुस्तकात चित्र असतात, बरोबर. चित्राद्वारे पाठविषय अधिक सुस्पष्ट केला जातो, त्यामुळे चित्र समाविष्ट केली जातात. आणि त्या चित्रामध्ये स्त्री पुरुष दर्शनाचा अभ्यास केल्यास असे लक्षात आले की एका 6 स्त्री आणि पुरुषाचं प्रमाण आहे. 6 जर पुरुष असतील तर त्याच्या मागे 1 स्त्रिया त्यामध्ये दिलेली असते, म्हणजे स्त्रियांचं प्रमाण त्यामध्ये खूप कमी असतं. जसं पुरुष चित्रसंख्येचे स्त्री चित्रसंख्येचे प्रमाण लेखक लेखिका व कवी कवयित्री या दृष्टीने लिंगभेदानुसार वर्गीकरणाचा अभ्यास केल्यास हे असेच आढळते की एका पाठ्यपुस्तकात एकूण 54 लेखकामध्ये फक्त 2 स्त्रिया लेखिका आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, एखादं पुस्तक आहे आणि त्याच्यात जर लेखक आणि लेखिका पाहिलं तर तुम्हाला 54 लेखकामध्ये फक्त 2 स्त्रिया किंवा 2 स्त्री लेखिका तुम्हाला त्याच्यात दिसल्या जातील. याच्यावरून तुमच्या लक्षात येतं की स्त्री लेखिकेला जास्त महत्त्व दिलं जात नाही, पुरुष लेखकांचा वर्चस्व तिथे जास्त असतं. त्याचप्रमाणे बघा, प्रमुख व्यक्तिचित्रणाचा अभ्यास केल्यास हे प्रमाण आणखीनच व्यस्त झालेले दिसते. स्त्री व्यक्तिचित्रण व पुरुष व्यक्तिचित्रण यांचे प्रमाण किती आहे? 1:6 आहे. वरती पण चित्राद्वारे घडणारे स्त्री पुरुष दर्शन यांचं प्रमाण 1:6 आहे आणि प्रमुख व्यक्तिचित्रण यांचंही प्रमाण कसं 1:6 आहे. त्याचप्रमाणे बघा, जे मनोरंजनात्मक उपक्रम असतात त्यामध्येही आपल्याला पक्षपात झालेला आढळून येतो. जसे की बघा, बौद्धिक स्वरूपाचे उपक्रम आहेत त्यातील बहुसंख्य उपक्रम हे कोण करतात? पुरुष करतात. म्हणजे बघा, जे कठीण काम आहे ते सगळे पुरुष करतात आणि बौद्धिक स्वरूपाच्या उपक्रमात फक्त कुठेतरी एखादी स्त्री आपल्याला दिसते, म्हणजे जास्त प्रमाणात तिथे कोण असतात? तर तिथे पुरुषच असतात. त्याचप्रमाणे गुणवैशिष्ट्ये बघा, पाठ्यविषयात विविधतेची गुणवैशिष्ट्ये रंगवलेली असतात. पाठ्यपुस्तकात काही गुणवैशिष्ट्ये दिलेली असतात, त्यातले गुणवैशिष्ट्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला तर असे आढळते की पुरुष हा कर्तृत्ववान असतो, बरोबर, खंबीर असतो, बुद्धिमान दाखवले जातात, तर स्त्रिया कशा असतात? भावनाशील, परावलंबी अशा दाखवल्या जातात. तसाच परिणाम विद्यार्थ्यावर किंवा तसा लिंग पक्षपात हे आपण त्यातून दाखवू शकतो. जसा व्यावसायिक भूमिका, त्याच्यात पण बघा तुम्हाला लिंग पक्षपात दिसतो. आणि जसा की पाठ्यपुस्तकात पुरुषांच्या भूमिका खूप विस्तारित व विविध प्रकारच्या आढळतात. तसेच की जसे बघा, पाठ्यपुस्तक एखादी कथा आहे त्याच्यात डॉक्टर असो, गुरुजी असो, कृषी असो, महर्षी असो, समाजसुधारक, नेता, देशमुख हे सगळे पुरुष दाखवलेले असतात. स्त्रिया दाखवलेल्या असतात का? नाही आहे. स्त्री कुठं असते? एखाद्या कथेतलं कुटुंब असेल त्या कुटुंबातील आई किंवा गृहिणी या ठिकाणी आपण स्त्रीला पाहिलं जातं, बरोबर. त्यानंतर बघा, हे जे लिंगभाव किंवा लिंग समानता तुम्हाला प्रस्थापित करायची असेल किंवा दूर करायची असेल तर काय केलं बघा, 1982-83 मध्ये NCERTने लिंगभाव भिन्नता दूर करण्यावर एक भर दिला आणि त्यांनी काय केलं, पाठ्यपुस्तकातील लिंगभाव साचेबंधता दृष्टिकोन आणि लिंग पक्षपात हे पहिल्या पिढीतून दुसऱ्या पिढीत जात आहेत असं निदर्शनात आणून दिलं. त्यामुळे त्यांनी काय केलं, पाठ्यपुस्तकातील लिंगभाव साचेबंध दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे नुपूर या लेखकांच्या मते किंवा सायंटिस्टच्या मते असं सांगण्यात आलं की तमिळनाडू आणि गुजरात राज्याने लिंग पक्षपात दूर करण्यासाठी पाठ्यपुस्तकात सुधारणा केल्या. म्हणजे तमिळनाडू आणि गुजरात या 2 राज्याने लिंग पक्षपात दूर करण्यासाठी प्रयत्न केलेले दिसून येतात. त्यानंतर बघा, वर्गखोलीतील प्रक्रिया आणि लिंग पक्षपात. त्याचप्रमाणे आपल्याला वर्गखोलीतील प्रक्रिया आणि लिंग पक्षपात. आता बघा, आता पाहिलं की आपण पाठ्यपुस्तकातनं पण लिंग पक्षपात होतो. कशा प्रकारे होतो? जसं व्यक्तिरेखा आहेत, परत लेखक लेखिकेचं प्रमाण आहे, पुन्हा गुणवैशिष्ट्य आहेत. या सगळ्या पाठ्यपुस्तकात जे दाखवलेलं असतं त्या सगळ्यात सुद्धा तुम्हाला स्त्री पुरुष तुलना केलेली आढळून येते. त्याचप्रमाणे वर्गखोलीतील प्रक्रिया आहेत त्याच्यातसुद्धा लिंग पक्षपात पाहायलाच मिळतो. जसं बघा, शिक्षक वर्गात अध्यापन करताना देखील लिंगभेद अधोरेखित करणारी वक्तव्य करतात. तुम्हाला माहिती आहे, जसं की बघा,
उदाहरणार्थ तुम्हाला सांगता येईल की मुलींनी व मुलांनी स्वतंत्र रांगेत उभे राहा असं सांगितलं जातं. म्हणजे तिथं तुम्हाला दाखवून दिलं असतं की मुलं आणि मुली हे वेगवेगळे आहेत, त्यांनी वेगवेगळं उभं राहा. म्हणजे लिंगभाव पक्षपात तुम्हाला तिथं दाखवलेला असतो. त्याचप्रमाणे मुलांना तुम्ही मुलीप्रमाणे मागे का राहता असं सुद्धा शिक्षक बोलतात. त्यामुळे ही मुलींच्या मनावर आणि मुलांना पण असा गैरसमज होतो की आपण मुलींपेक्षा वेगळं आहेत तर श्रेष्ठ आहेत. त्यामुळे असं वक्तव्य करणं शक्यतो टाळावं. त्यामुळे काय होतं, त्यामुळे लिंगभाव साचेबंदपणाला प्रोत्साहन मिळतं आणि तसं निर्माण होतं की मुलगा मुलगी हे वेगवेगळे आहेत आणि गटबाजी व अन्य गटाबद्दल पूर्वग्रह निर्माण होतात. त्यामुळे वर्गात होणारे ह्या सुद्धा शिक्षकांनी ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्यानंतर बघा, वर्गखोलीतील प्रक्रिया किंवा पक्षपात कमी करण्यासाठी अध्यापनातून लैंगिक समानता प्रस्थापित करता येते. अध्यापन करताना तुम्हाला लैंगिक समानता प्रस्थापित करता येते. जसं की उदाहरणार्थ तुम्हाला सांगता येईल की एखादा विषय शिकवताना, समजा आता मातृभाषा हा विषय शिकवताना तुम्हाला काय करता येईल, श्रवण वाचनासाठी निवडलेल्या आशयात आत्मविश्वासू स्वावलंबी निरनिराळ्या क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या स्त्रियांच्या प्रतिमा विद्यार्थ्यासमोर आवर्जून मांडाव्यात. म्हणजे बघा, मातृभाषेत एखादी कथा घेतली असेल तर त्या कथेमध्ये त्या स्त्रीचे वर्चस्व किंवा स्त्रीने दाखवलेलं एखादं कर्तव्य किंवा कर्तृत्व हे तुम्ही जर त्या विद्यार्थ्यासमोर मांडलं तर त्याच्यातनं काय होईल, लैंगिक समानता प्रस्थापित करण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल. त्यामुळे तुम्ही कथा निवडताना अशा स्त्रींना वर्चस्व दाखवणाऱ्या किंवा स्त्रींना समानता, स्त्री पुरुष समानता दाखवणाऱ्या कथा तुम्ही निवडल्या पाहिजे. त्याचप्रमाणे मुलासमोर सादर करायच्या कोणत्याही आशयात पुरुषांना अधिक महत्त्व व स्त्रियांचे दुय्यम महत्त्व असे उल्लेखनीय जाणीवपूर्वक टाळावे. आता समजा मुलासमोर एखादं कोणतं तरी कार्य करायचं आहे किंवा त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे, तर तुम्ही तसं पुरुषांनी किंवा शिक्षकांनी हे टाळलं पाहिजे की हे पुरुषांचं काम आहे, स्त्रियांचं काम नाही. असे जे स्त्रियांना दुय्यम महत्त्व देणारे जे घटक किंवा दुय्यम महत्त्व देणारे जे कार्य आहे त्याचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगता येईल की स्वतःचे विचार व्यक्त करताना बऱ्याच वेळा मुलींच्या येणाऱ्या अनावश्यक लाजळूपणा घालून त्याच्या संभाषणातील समान सहभागासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. म्हणजे त्यात काय केलं पाहिजे, मार्गदर्शनाने मुलीचा येणारा जो अनावश्यक लाजळूपणा घालून त्याला प्रयत्न केला पाहिजे कोणी शिक्षकांनी. तसंच निबंधपत्र, संवाद, मुलाखत इत्यादीसाठी विषय व्यक्तिरेखा निवडताना कर्तबगार व निर्णय क्षेत्रात यश मिळवणाऱ्या स्त्रियांशी संबंधित विषय निवडावे. जसं निबंध स्पर्धा ठेवली असेल किंवा पत्रलेखनाची, संवाद, मुलाखत घ्यायची असे जर काही असेल तर तुम्ही त्यांना जाणीवपूर्वक निवडलं पाहिजे की त्यामध्ये निबंध लिहायचा असेल तर एखाद्या स्त्रियावर जाणीवपूर्वक निवडून तुम्ही त्या स्त्रियाविषयी किंवा त्या स्त्रीविषयी अधिक माहिती तुम्ही त्या निबंधातून देऊ शकता. त्यामुळे लैंगिक समानता प्रस्थापित होण्यासाठी त्याची ही मदत होते. त्यानंतर बघा, मातृभाषेतनं तुम्ही लैंगिक समानता प्रस्थापित करण्यासाठी काय काय गोष्टी करू शकतात हे आपण पाहिलं. तर आता आपण इतिहास, नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयातून लैंगिक समानता प्रस्थापित करण्यासाठी आपण काय करू शकतो. बघा, प्राचीन काळापासून तुम्हाला माहिती आहे की वर्तमान काळापर्यंत समाजाच्या विकासाची प्रक्रिया समजावून घेताना पोषक वातावरण असतानाही या प्रक्रियेतील स्त्रियांचे योगदान जाणीवपूर्वक मुलामुलींना समोर मांडता येईल. जसं इतिहासात घडलेल्या अनेक घटना आहेत त्यातील स्त्रियांनी खूप मोठं कर्तृत्व केलेलं आहे किंवा काही स्वतंत्र चळवळीतल्या काही स्त्रिया होऊन गेल्या त्यांच्याविषयी तुम्ही माहिती याच्यात सांगू शकता. त्याचप्रमाणे इतिहास तसेच नागरिक क्षेत्राच्या अभ्यासातून लिंगभेद, श्रद्धास्थाने, भाव याचा विचार न करता विद्यार्थ्यांना मानवी समानतेचे मूल्य समजून देण्यास मदत करणे लिंग समभाव दृष्टिकोन निर्मितीसाठी महत्त्वाचे आहे. तुम्हाला काय करायचं आहे, मानवी समानतेचे मूल्य समजून द्यायचे आहे इतिहासाच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे नागरिकशास्त्राच्या माध्यमातून तुम्हाला मतदानाच्या अधिकाराची चर्चा करताना स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता, तिचे महत्त्व मुलामुलींना पटले पाहिजे अशा प्रकारे समजून सांगितले पाहिजे. त्यानंतर बघा, भूगोल या विषयातनं तुम्ही सुद्धा लैंगिक समानता प्रस्थापित करू शकता. कसे, कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये, आर्थिक विकासामध्ये भौगोलिक किंवा मानवी प्रयत्न यांचा वाटा असतो. प्रयत्नामध्ये स्त्री पुरुषांचा समान वाटा असतो. कोणतेही कार्य करायचं असेल जर स्त्री पुरुषांनी मिळून किंवा समानतेने केले असेल तर त्याचा फायदा राज्याला होतो, देशाला होतो आणि जगाला पण होतो. त्यामुळे त्यांचं एकत्रित काम करणं किंवा समानता प्रस्थापित करून
समान वाटा उचलणं हे यामध्ये स्त्री पुरुषांचं खूप महत्त्वाचा प्रयत्न पाहिजे. त्यानंतर बघा, एखाद्या राष्ट्रामध्ये सर्व उत्पादक कामामध्ये स्त्रियांना समान संधी असल्याने दोन्ही घटकाचा जास्तीत जास्त सहभागामुळे राष्ट्राचा विकास होतो याची जाणीव करून द्यावी. त्याचप्रमाणे जर फक्त पुरुषच काम करत असेल आणि स्त्रिया बसून खात असेल किंवा गृहिणी म्हणून खात असेल तर त्याचा कुठंतरी राष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीला फटका बसतो. जर दोघं मिळून काम करत असतील तर आर्थिक परिस्थिती सुधारण्यास त्या दोघांच्याही कार्याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे दोघांनी जास्तीत जास्त सहभागामुळे राष्ट्राचा विकास होईल यासाठी दोघांनी एकत्र मिळून काम केले पाहिजे. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या वरचेवर कमी होत असलेल्या प्रमाणामुळे होऊ घातलेल्या संकटाची गांभीर्यपूर्वक चर्चा घडून आणावी. त्याचप्रमाणे तुम्हाला माहीत आहे की पुरुषापेक्षा स्त्रियांचे प्रमाण हे भारतात कमी आहे. ते प्रमाण जर असंच कमी राहिलं तर खूप मोठ्या संकटाला सामोरे जावं लागेल. याविषयी सविस्तर चर्चा तुम्ही विद्यार्थ्यांशी करून त्यांना त्याची किंवा गांभीर्यपूर्वक संकटाची तुम्ही त्यांना जाणीव करून देऊ शकता. त्यानंतर बघा, कला. त्याचप्रमाणे कला ह्या विषयाचे विषय शिकवताना किंवा कला हा विषय विद्यार्थ्यांना आत्मसात करताना काय केलं पाहिजे, तुम्ही आत्मप्रकटीकरण करण्याच्या संधीमुळे मुलामध्ये सुप्रतिमा उंचवेल आणि लैंगिक समानता प्रस्थापित होईल. यासाठी तुम्ही काय केले पाहिजे, मुखवटे बनवणे, लाकूड कोरीकाम यामध्ये दोघांचाही जाणीवपूर्वक सहभाग घेतला पाहिजे. त्यातूनही लैंगिक समानता प्रस्थापित होते. त्याचप्रमाणे लिंग भेदभाव नष्ट करण्यासाठी काही बाबी महत्त्वाच्या आहेत त्या खालीलप्रमाणे की जसं बघा, समान अधिकार समान आदर. मुलगा मुलगी असा भेदभाव न करता आपण समान अधिकार देऊन समान आदर केला गेला पाहिजे. जसा की समान कामाचा अधिकार. शाळेचे सहकारी वृत्तीने मुले मुली वावरताना दिसतात, मात्र शाळेतील मानवी घटक विशेषतः शिक्षकांनी जर फक्त मुलांना कामे सांगितली तर त्यातून मुलींना सुरक्षित क्षेत्रात राहण्याची सवय लागून आपले हे काम नाही अशी वृत्ती निर्माण होते. जसं तुम्ही मुलांना शाळेमध्ये कामं सांगता तसंच तुम्ही मुलींनाही सांगितले पाहिजे. मुलांना सांगितलं तर मुलींच्या मनात असं ग्रह निर्माण होतो की आपलं ते काम नाही, आपण ते केलं ना पाहिजे असं ग्रह निर्माण होतो. त्याहून लैंगिक भेदभाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे लैंगिकता समानता प्रस्थापित करण्यासाठी तुम्हाला दोघांनाही समान कामं सांगावी लागतात. त्यानंतर बघा, अध्यापन करताना विविध अध्यापन पद्धती असतात. ते प्रतिमान व तंत्र यातून लिंग भेदभाव नष्ट न करता येतो. जसं की बघा, निर्णय क्षमता. मुलांना ग्रामीण व शहरी भागातील शालेय जीवनात बऱ्यापैकी स्वतंत्र असते, मात्र मुलींना ते स्वतंत्र नसते. त्यामुळे यांच्यातील निर्णय घेण्याची क्षमता विकसित होत नाही. त्यासाठी आपण काही अध्यापन पद्धतीचा वापर करून त्यांच्या त्या निर्णय घेण्याची क्षमता विकसित करू शकतो. बरोबर आहे. तुम्ही जर निर्णय घेण्याचा वेळच मुलींवर आली नाही तर त्यांच्यातील निर्णय घेण्याची क्षमता ही विकसित होत नाही. त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, विद्यार्थीवर किंवा मुलींवर निर्णय घेण्यासाठी एखादे कार्य त्यांच्यावर सोपवून दिलं पाहिजे की बाबा हे निर्णय तू घेत. त्याच्यामुळे काय होईल, त्यांच्यात निर्णय क्षमता विकसित व्हायला प्रयत्न होईल आणि ते विकसित करण्यासाठी तुम्हाला विविध अध्यापन पद्धतीचा उपयोगही करता येईल. जसं की बघा, व्याख्यान पद्धती. पहिली आहे व्याख्यान पद्धती. व्याख्यान पद्धतीच्या माध्यमातून काय होतं, आपला वक्तृत्व शैलीचा वापर करून लिंग भेदभाव यावर अनेक संदर्भ व त्यांचे कार्य काय परिणाम होतात हे व्याख्यानाद्वारे अध्यापक समजावून देऊ शकता. व्याख्यान पद्धतीचा उपयोग करून तुम्ही एखादा विषय स्त्री पुरुष समानता याविषयी व्याख्यान देऊन तुम्ही ते व्याख्यानाद्वारे अध्यापक समजावून देऊ शकता. तसंच बघा, चर्चा पद्धती. चर्चा पद्धतीमध्ये तुम्ही काय करू शकता की जसं या पद्धतीमध्ये शिक्षकांनी मुला-मुलींचा कल ओळखून आपल्या अध्यापन चर्चा पद्धतीचा उपयोग करावा. त्यातून मुलगा मुलगी यांच्या चर्चेची समान संधी, त्यांच्या मताचा आदर करावा. काय करायचं, चर्चा पद्धतीमध्ये मुला-मुलींना समान संधी द्यायची बोलण्यासाठी. त्यामधून त्यांना काय होईल की एक वेगळी समान संधी दिल्यामुळे मुलं मुलगी असं भेद निर्माण न होता ते चर्चेत सहभागी होतील. त्यानंतर बघा, नाटकीकरण पद्धती. ह्या अध्यापन पद्धतीचा मुले मुली यांना एकत्रित काम करण्याची संधी द्यावी. यातून एकमेकाप्रती आदर निर्माण होतो. नाटकीकरण पद्धतीत मुला मुलींना एकत्र काम करण्याची संधी द्यावी. त्यामुळं काय होतं, त्यांना एकमेकाविषयी आदर निर्माण होतो. त्यानंतर बघा, बुद्धिमंथन. बुद्धिमंथनमध्ये काय असतं, एखाद्या समस्येवर प्रश्न विचारून वस्तुस्थिती सांगून त्यावर मुला मुलींचे मत विचार कल्पना मांडाव्यात.
त्यातून मुलीच्या कल्पकतेचा वाव मिळतो व वर्गात समानतेचे वातावरण राहते. जसे बघा, एखादी समस्या आहे आणि त्या समस्येविषयी मुलींना दोघांनाही आपली आपली स्वतःची किंवा वैयक्तिक मतं मांडण्याची संधी द्यावी. त्यातून काय होतं, त्या वातावरणात किंवा त्या गटात समानतेचे वातावरण निर्माण होतं. त्यानंतर बघा, प्रकल्प पद्धती या पद्धतीमध्ये काय करायचं, एकत्रित काम केल्याने एकमेकाप्रती आदर सामंजस्य वाढत जाते व स्वतःच्या कल्पना विकसित होतात आणि सर्जनशीलता विकसित होते. प्रकल्प पद्धतीमध्ये का माहिती आहे तुम्हाला, की विद्यार्थ्यांना स्वतः कृती करावी लागल्यामुळे त्यांच्यात सर्जनशीलता विकसित होते आणि स्वतःच्या कल्पना पण विकसित होतात आणि एकमेकाप्रती आदर सामंजस्य वाढत असते. असंही तुम्ही प्रकल्प पद्धतीत जर एकत्रित मुलींना ठेवून त्यांना जर कामं दिली तर त्यांच्यात सुद्धा लैंगिक समानता प्रस्थापित होण्यासाठी मदत होते. त्यानंतर बघा, गटकार्य. जसं मुलीचा वेगळा गट, मुलांचा वेगळा गट असं न करता तुम्ही त्या एकमेकाचे काम करण्याची पद्धत विचारात घेऊन दोन्हीची एकत्रित किंवा एक गट तयार करून त्यांना कामं दिली पाहिजे आणि त्यांच्या क्षमतेची जाणीव करून त्यांना दिली पाहिजे. त्याचप्रमाणे काही विविध उपक्रम तुम्ही लैंगिकता समानता प्रस्थापित करण्यासाठी वापरू शकता. जसं की अध्यापनात शॉर्ट फिल्मचा वापर करणे. त्या शॉर्ट फिल्ममध्ये काय, एखाद्या स्त्रियांनी किंवा एखाद्या मुलींनी केलेले एखादं कार्य, त्यांची माहिती किंवा कथा सांगणे, याच्याद्वारे काय होतं, मुलांच्या मनात स्त्रियाविषयी आदर निर्माण होतो. बरोबर आहे. तसंच तुम्ही काय करू शकता, व्हिडिओचा वापर करून वर्गात अशा प्रकारची व्हिडिओ शॉर्ट फिल्म दाखवून लिंग भेदभाव प्रति जागरूकता निर्माण करता येते. त्यानंतर बघा, लिंग पक्षपात दूर करण्यासाठी शिक्षकाची भूमिका. आता आपण पाहिले की पाठ्यपुस्तकाची किंवा विविध अध्यापन पद्धतीची लिंग पक्षपात दूर करण्यासाठी काय भूमिका आहे, तर याच्यात आपण पाहणार आहेत की लिंग पक्षपात दूर करण्यासाठी शिक्षकाची नेमकी भूमिका काय. तर शिक्षक कसा असावा, स्त्री शिक्षणाचा पुरस्कर्ता असावा. म्हणजे शिक्षकाला स्त्री शिक्षणाचा पुरस्कर्ता असावा म्हणजे नेमकं काय, तर बघा, त्यांनी स्त्री शिक्षण आहे त्या स्त्री शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून दिले पाहिजे किंवा स्त्री जर नाही शिकली तर त्याचे काय परिणाम होतात, वाईट परिणाम होतात, ते सुद्धा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजून दिले पाहिजे. म्हणजे तो कसा स्त्री शिक्षणाला होकार देणारा किंवा स्त्री शिक्षणाविषयी जागरूकता बाळगणारा शिक्षक असावा. तसाच तो कसा लिंग भूमिका व अपेक्षा समजून घेणारा असावा. मुलगा मुलगी याच्या दोन्हीच्याही अपेक्षा किंवा लिंग भूमिका समजून घेणारा शिक्षक असावा. त्याचप्रमाणे लिंग भावासंबंधी प्रशिक्षण घेतलेले असावे त्याने. त्याचप्रमाणे लिंगभाव संबंधित जबाबदाऱ्या, शालेय भूमिका याविषयी तो जागृत असला पाहिजे. आणि शिक्षकाने मेन म्हणजे मुले व मुलींना कशी समान वागणूक दिली पाहिजे. मुलगा आणि मुलगी हे दोघंही समान आहे ह्या भूमिकेने शिक्षकाने वागले पाहिजे. त्याचप्रमाणे सहकारी शिक्षकांची समानतापूर्वक पाहणी करणे. म्हणजे जसं की बघा, सहकारी शिक्षिका असेल तर ते शिक्षिका आहे किंवा स्त्री आहे म्हणून तिचं कर्तव्य किंवा त्यांचं काम नाकारणे हे सुद्धा शिक्षकाने केलं नाही पाहिजे. तसंच लिंगभावासंबंधी भेदभाव न करणे, लिंग भेदभाव मानला नाही पाहिजे शिक्षकांनी. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याच्या अध्ययन आवडी जाणणारा असावा. शिक्षक कसा असावा, विद्यार्थ्याच्या अध्ययन आवडी जाणणारा असावा. जसं तुम्हाला माहिती आहे बघा, आजच्या विद्यार्थ्याला अभ्यासात कसं रस नाही, अध्ययनात आनंद नाही. तसंच सोयीशिस्त पाळणारे, आवडीने अध्ययन करणारे विद्यार्थी आपल्याला कमी प्रमाणात दिसतात. का, विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची ओढ लावणे, त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण व्हावेत अशी परिस्थिती निर्माण करणे, त्यांच्या शंकाचे समाधान करणे, त्यांना अध्ययनाची गोडी लावणे आणि त्यांच्या अभिरुचीनुसार अध्यापन पद्धती उपक्रम राबवणे. त्यामुळे काय होतं, विद्यार्थ्याला अध्ययनात आवड निर्माण होते. बरोबर आहे. त्यामुळे विद्यार्थ्याच्या अध्ययन आवडी जाणणारा तो शिक्षक असला पाहिजे. त्याच्यामुळे विद्यार्थ्याच्या मनात शिक्षणाविषयी किंवा अध्ययनाविषयी आवड निर्माण होते. तसंच त्याने प्रसार माध्यमाचा उचित उपयोग करणारा असावा. तुम्हाला माहिती आहे आजच्या शिक्षण पद्धतीला आपण दृकश्राव्य किंवा शैक्षणिक साधनाचा अतिप्रमाणात वापर करतो आणि तो केला पाहिजे. त्याच्यातून काय होतं, खेळीत मिळीत किंवा हसत खेळत शिक्षण विद्यार्थ्यांना भेटतं. जसं
आजच्या विद्यार्थ्यावर प्रसारमाध्यमाचा खूप प्रभाव आहे. तुम्हाला माहिती आहे, जर आपण त्या प्रसारमाध्यमाचा उपयोग करून त्यांना शिक्षण दिलं तर ते कधीच नाकारणार नाहीत, त्यांना उलट आवड निर्माण होईल. आणि चांगले आणि वाईट यामधील फरक ओळखण्यासाठी विद्यार्थ्याला मदत करणं आजची शिक्षण पद्धती कमी पडत आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, जसं प्रसारमाध्यमाचा चांगला उपयोग आहे तसाच वाईटही उपयोग आहे. पण तो वाईट उपयोग करायचा नाही. आणि वाईट का आहे, ते कशामुळं आहे आणि का टाळायचं हे कोणी सांगितलं पाहिजे, शिक्षकाने विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे. तसंच तुम्ही प्रसारमाध्यमामध्ये जे स्त्री पुरुषाच्या ज्या प्रतिमा दर्शवल्या जातात त्या सर्व वास्तव्याला धरून असतील असे नाही, बरोबर आहे. आज पालकांना आपल्या मुलांसाठी वेळ नाही. आधुनिक काळाच्या ओघात विद्यार्थी दूरदर्शन, संगणक, मोबाईल इत्यादी वस्तूचा आहारी गेलेला आहे, बरोबर आहे. आणि ती पालक शिक्षण पद्धती त्याला पर्याय उपलब्ध करून देऊ शकली नाही. म्हणून काय करायचं, प्रचंड स्पर्धेला सामोरे जाताना पालकाच्या अपेक्षाच्या ओझ्याखाली दबलेल्या, अभ्यासाचा ताण वाटत असलेल्या विद्यार्थ्याला शिक्षकच योग्य वाट दाखवू शकतात. तसं प्रसारमाध्यमाचा उपयोग करून तो विद्यार्थ्याच्या मनात शिक्षणाची आवड निर्माण करू शकतो, बरोबर. त्याचप्रमाणे लिंग पक्षपाताला प्रोत्साहन न देणारा, बरोबर, जसं शाळा महाविद्यालयात पाठ्यपुस्तक आहे, अभ्यासक्रम आहे, अभ्यासपूरक उपक्रम याद्वारे लिंगभाव समानतेवर भर दिला जातो आणि तो शिक्षकांनी दिलाही पाहिजे. तरी देखील बऱ्याच पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला माहिती आहे की लिंगभावानुसार वर्तन दर्शवले जाते. तसेच संस्कृती आणि माध्यमे यात लिंगभाव साचेबद्ध बाबतची उदाहरणे सतत विद्यार्थ्यासमोर असतात. जाहिराती बघा, मासिके, वर्तमानपत्रे, TV, इंटरनेट, संगीत, चित्रपट याद्वारे जे होणारे लिंगभावाचे प्रदर्शन आहे ते काही लिंग पक्षपाताला किंवा लिंग भेदभावाला खतपाणी घालणारेच आहेत. त्यामुळे ते टाळलं पाहिजे आणि लिंग पक्षपाताला प्रोत्साहन देणाराच शिक्षक असला पाहिजे. त्याचप्रमाणे लिंग असमानतेचे उपक्रम इथं समानतेचे आहे, लिंग समानतेचे उपक्रम राबविणारा असावा. बघा, शाळेमध्ये जे शिक्षक विविध स्पर्धामध्ये मुले मुली यांचा स्वतंत्र गट बनवतात. स्पर्धा देखील मुले व मुलींसाठी वेगवेगळ्या ठेवल्या जातात. जसं उदाहरणार्थ बघा, तुम्हाला सांगता येईल, मुलांसाठी मैदानी स्पर्धा, मुलींसाठी मेहंदी, रांगोळी स्पर्धा, मुलींना बाहेर क्रीडा स्पर्धासाठी नेलं जातं, जोखमीची कामे दिली जातात. पण मुलींसाठी संस्थागत अडथळ्याचा सामना करावा लागतो. जसं की मुलींना बाहेर पाठवलं जात नाही, शाळांतर्गतच तुम्हाला स्पर्धा दिल्या जातात आणि कुमारवयीन मुले ही आपल्या समान लिंगभावाच्या सोबती निवडतात, बरोबर. त्याच्यामुळं काय होतं, असमानतेचे उपक्रम राबवणारे जे वेगवेगळे आहेत, जसं की मुलींना क्रीडा स्पर्धासाठी नेलं जात नाही, तसे उपक्रम न राबवणारा शिक्षक असावा. त्यांनी सगळ्याला समान वागणूक दिलेली पाहिजे आणि मुलगा मुलगा हा भेद न करता त्यांनी दोघांना पण समान खेळाडू किंवा समान क्रीडा स्पर्धेसाठी नेलं पाहिजे. तसंच जीवन कौशल्य आणि लैंगिकता याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती देते. जीवन जास्तीत जास्त कार्यक्षमतेने व यशस्वीपणे जगता यावे यासाठी विद्यार्थ्याची अंगभूत कौशल्ये विकसित करण्याचा सातत्यपूर्ण व सुसंगत प्रयत्न म्हणजे जीवन कौशल्य होय. बघा, जीवन कौशल्य म्हणजे काय, बघा, जास्त कार्यक्षमतेने यशस्वीपणे जगता यावे यासाठी विद्यार्थ्याची अंगभूत कौशल्ये विकसित करण्याचा, कौशल्य असतात अंगभूत, फक्त त्यांना विकसित करण्याचा आणि सातत्यपूर्ण आणि सुसंगत प्रयत्न म्हणजे जीवन कौशल्य होय. युनिसेफने पुढील 3 जीवन कौशल्य दिलेले आहेत, जसं की विचार कौशल्य, सामाजिक कौशल्य आणि भावनिक कौशल्य. लक्षात असू द्या, युनिसेफने दिलेले आहेत. पेपरमध्ये विचारू शकता की युनिसेफने किती जीवन कौशल्य सांगितले आहेत, तर 3 आहेत, विचार कौशल्य, सामाजिक कौशल्य आणि भावनिक कौशल्य. त्यानंतर तुम्हाला आणखी कौशल्य, जागतिक आरोग्य संघटनेने, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काही 10 जीवन कौशल्य सांगितलेले आहेत. ते खालीलप्रमाणे, जसं की स्वजागृती, समानुपती, समस्या निराकरण, निर्णय घेणे, प्रभावी संप्रेषण, चिकित्सक विचार प्रक्रिया, सर्जनशील विचार प्रक्रिया, आंतरव्यक्ती संबंध, भावनांचे संबंध आणि ताणतणावाचे समायोजन अशा प्रकारे जागतिक आरोग्य संघटनेने 10 जीवन कौशल्य सांगितले आहे. त्यातील तुम्हाला सांगायचं झालं तर स्वजागृती म्हणजे काय, बघा, जसं स्वतःच्या क्षमता, मर्यादा, आवडीनिवडी, आकांक्षा
ओळखण्याची कौशल्य म्हणजे स्वजागृती होय. बरोबर, स्वतःच्या ज्या क्षमता आहेत ते ओळखण्याची कौशल्य म्हणजे स्वजागृती. आपण कोण आहोत, कसे आहोत, आपल्यामध्ये कोणते गुण अवगुण आहेत, आपल्या क्षमता मर्यादा काय आहेत, हे सगळं ओळखण्याची किंवा माहिती करून घेण्याची कला म्हणजे स्वजागृती होय. त्यानंतर बघा समानुपती. समानुपती म्हणजे काय, हे कुठलं कौशल्य आहे ज्याच्यामध्ये अनाथ, अपंग, दुर्बल इत्यादी अपेक्षित घटकांच्या भावभावना जाणून घेऊन त्यांचे दुःख अथवा चिंता यावर मात करण्यासाठी जे सहृदयतेने मदत करतं. थोडक्यात दुसऱ्याच्या भूमिकेत शिरण्याची क्षमता म्हणजे समानुपती. बरोबर, दुसऱ्याच्या दुःख जाणून घेणारा म्हणजे समानुपती. पुन्हा आहे समस्या निराकरण. काय आहे समस्या निराकरण. समस्या निराकरण मध्ये काय येतं, उद्भवलेल्या समस्यांना यशस्वीपणे सोडवणे. बरोबर, उपलब्ध असलेल्या पर्यायामधून योग्य तो पर्याय संभाव्य पर्याय निवडून काय करायचं, कार्यवाही करण्याचे कौशल्य आपल्याला समस्या निराकरणात सांगता येतील. आलेली कुठलीही परिस्थिती असो किंवा निर्णय घेण्याची परिस्थिती असो ती योग्य ते निर्णय निवडणे म्हणजे समस्या निराकरण होय. निर्णय घेणे, त्याचप्रमाणे समस्या सोडवताना अनेक मार्ग असतात. बरोबर, ह्या उपलब्ध मार्गांमधून योग्य मार्गाचा विचार करण्याची क्षमता म्हणजे निर्णय क्षमता होय. बरोबर, यात विश्लेषण, पृथक्करण, मूल्यमापन या उच्च प्रक्रियांचा समावेश होतो. कोणत्या कोणत्या, विश्लेषण, पृथक्करण आणि मूल्यमापन. नंतर आहे प्रभावी संप्रेषण. प्रभावी संप्रेषण म्हणजे काय, आपल्या भावना आहेत, बरोबर, कल्पना आहेत, विचार आहेत, ते परिणामक पद्धतीने किंवा शाब्दिक किंवा अशाब्दिक माध्यमातून प्रभावीपणे व्यक्त करण्याचे जे कौशल्य आहे ते म्हणजे प्रभावी संप्रेषण. म्हणजे आपले जे विचार आहेत, आपल्या ज्या भावना आहेत ते मांडण्याचा जे कौशल्य आहे त्याला आपण प्रभावी संप्रेषण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे चिकित्सक विचार प्रक्रिया, जशाच बघा उपलब्ध माहिती आहे, परिस्थिती आहे, घटना आहे, प्रसंग आहे अथवा व्यक्ती यांचे विश्लेषण व परीक्षण वस्तुनिष्ठपणे करण्याचे कौशल्य म्हणजे चिकित्सक विचार. म्हणजे बारकाई सूक्ष्म विचार याला आपण चिकित्सक विचार म्हणू शकतो. परत सर्जनशील विचार प्रक्रिया. सर्जनशील विचार, सर्जन माहिती आहे, सर्जनशील म्हणजे नवीन काहीतरी तयार, पारंपरिक अथवा पुनरावृत्ती टाळून, बरोबर आहे, टाळून वेगवेगळ्या व अभिनव पद्धतीने एखाद्या समस्येबद्दल किंवा परिस्थितीबद्दल विचार करण्याचे जे कौशल्य आहे त्यालाच आपण सर्जनशील विचार म्हणतो. सर्जनशील विचारात काय, सखोल चिंतन करायचं, परत मनन करायचं आणि नवनिर्मितीची क्षमता असते. सर्जनशील म्हणजे नवनिर्मिती, लक्षात असू द्या, नवनिर्मिती. परंपरागत आणि पुनरावृत्ती टाळून आपण जे वेगळ्या पद्धतीने विचार करतो त्याला आपण सर्जनशील विचार असं म्हणतो. परत आंतरव्यक्ती संबंध. आंतरव्यक्ती संबंध म्हणजे बघा दैनंदिन जीवनात सतत संपर्कात येणाऱ्या व्यक्ती असतात, ग्रुप असतात, समाज असतात, यांच्याबरोबर निर्भेळ व स्नेहपूर्वक संबंध राखण्याचे कौशल्य म्हणजे आंतरव्यक्ती संबंध आपल्याला सांगता येईल. त्यानंतर बघा भावनांचे संबंध. भावनांच्या संबंधामध्ये काय सांगता येईल, एकाच वेळी प्रेरित होणाऱ्या स्वतःच्या व इतरांच्या भावनांना समजून घेऊन तसेच त्यांचे होणारे परिणाम ओळखून त्यावर नियंत्रण ठेवण्याचे कौशल्य म्हणजे भावनाचे समायोजन होय. जसं एकाच्या वेळी आपल्या भावना किंवा इतरांच्या भावना समजून घेऊन त्यांचा परिणाम व त्यावर नियंत्रण ठेवण्याचं जे कौशल्य असतं त्याला आपण भावनांचे संबंध किंवा भावनाचे कौशल्य असं म्हणतो. पुन्हा ताणतणावाचे समायोजन. मनावर, शरीरावर तुम्हाला माहिती आहे परिणाम करणाऱ्या तणावपूर्वक बाबीची कारणे शोधून आपल्याला ज्या गोष्टीचा ताण होतो त्या गोष्टीची कारणे शोधून आपल्याला काय करायचं, परिणाम विचार करायचा त्याच्यावर आणि विचारपूर्वक व्यवस्थापन करून ते ताणतणाव दूर करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे ताणतणावाचे समायोजन होय. त्यानंतरचा मुद्दा आहे लैंगिकता. लैंगिकता म्हणजे काय, नेमकी व्याख्या पाहू. विचार, काल्पनिक इच्छा, विश्वास, अभिवृत्ती, मूल्य, वर्तणूक, कार्य, भूमिका आणि संबंध यातून अनुभवणारी अथवा व्यक्त होणारी संकल्पना म्हणजे लैंगिकता होय. आणि लैंगिकता ही कशी आहे, जैविक, अनुवंशिक आणि मानसशास्त्रीय, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक, कायदेशीर, ऐतिहासिक, धार्मिक, आध्यात्मिक मूल्यांचा आंतरक्रिया येणे प्रभावित होते. आणि कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय विकासासाठी लैंगिकतेवर समान विचारधारा हे एक महत्त्वाचा पर्याय आहे. समान विचारधारा. लैंगिकता म्हणजे काय, मुलगा मुलगी न मानता
सगळे समान आहे असा विचार करणे म्हणजे लैंगिकता होय. लैंगिकता किंवा लैंगिकता शिक्षण या शब्दाचा केवळ संकुचित अर्थ न घेता तुम्हाला सांगायचं आहे की शब्द विषयाचे सर्व पैलू घटक विचारात घेतले जातात. याच्यात पुनरुत्पादन असतं, फलन असतं, भ्रूणाची प्रथम अवस्था, गर्भावस्था ते बाळ जन्माला येईपर्यंतचा जो काळ असतो. याशिवाय कुटुंब नियोजनाविषयी माहितीचा सुद्धा विचार आपण या लैंगिकतेमध्ये करत असतो. तसेच आपण शरीर रचना, लैंगिक समुपदेशन, लैंगिक उद्बोधन, मूल्य, लैंगिक मूल्य या संदर्भात निर्णय क्षमता, संप्रेषण, नातेसंबंध, लैंगिक संबंधात पारदर्शकता या सगळ्यांचा विचार आपण लैंगिकतेत करत असतो. त्यामुळे काय, लैंगिक आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य हे अनेक घटकाविषयी माहितीविषयी लैंगिकता शिक्षणात समावेश असतो. अशा प्रकारे आपण लिंगशाळा समाजमधील हा घटक पाहिला. तो घटक खूप महत्त्वाचा आहे. पेपरमध्ये याच्यावर खूप सारे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुम्ही ह्या युनिट 3 जे आहे ते परिपूर्ण कंप्लीट करा. लिंगभाव समानता हा घटक महत्त्वाचा. पहिले 2 घटक मी तुम्हाला लेक्चरमध्ये टाकलेले आहेत, ते पण खूप महत्त्वाचे आहेत. तर आपण हे जास्त वेळ न घालवता आपण आता हे लेक्चर इथंच थांबवू. धन्यवाद.